माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर काय चाललं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीचं। त्या भाऊ बहिणींचा झाला का चहा पाणी, आणि माझा पण चहा झाला आहे। आत्ताच मी 6 वाजता कामावरून आले, 4 वाजता गेले होते। तर चहा वगैरे पिले आणि स्वयंपाक करते आता। स्वयंपाक पण बाजरीची भाकरी बनवली, भात बनवला आहे थोडासा, आणि काळा मसाल्यात मस्तपैकी वांग्याची भाजी बनवली। तर दाखवते तुम्हाला। अजून भांडे राहिलेत घासायचे आणि झाडू मारायचं आहे। तर मग हे बघा, मस्तपैकी वांग्याची भाजी बनवली। थोडंसं पाणी टाकायचं वांगे शिजायला, म्हणजे शिजून निघतील, आणि 10 मिनिटं झाकण ठेवायचं। तर दाखवते वांग्याची भाजी। पाणी टाकायचं आता थोडंसं, मस्त मसाला आणि वांगी तेलामध्ये फ्राय केलेत। आता हे मसाल्याचं पाणी टाकते वरून। अजून थोडंसं टाकते पाणी, म्हणजे वांगे शिजतील ना। आता 10 मिनिटं झाकण ठेवते, मग शिजतील वांगे। इकडे भात बनवलाय आणि बाजरीची भाकरी बनवली डब्यामध्ये। तर चला, इकडे अजून भांडे घासायचे राहिले एवढे। साधं काम राहतंय का, भरपूर काम राहतंय मला आल्यावर काय सांगायचंय। जे आहे ते बरंच आहे। आता वैतागतं एक दिवस, नको नको होतंय। चला आता भांडे घासून घेते। इकडं आपलं वांग्याचं कालवण होतं आहे, तोपर्यंत गॅस वाटा वगैरे सगळं क्लीन करायचं आहे, पुसून घ्यायचं आहे, झाडू मारायचा, मग झालं काम, काही नाही। आता भांडे घासून घेते। टाकीचं नळ बारीक आहे ना, बारीक घेते पाणी घ्यावं लागते, सांगायचं। रूमचं लय टेन्शन आहे, काय करावं, रूमच व्यवस्थित भेटत नाही, काय करायचं, वैताग आलाय। भाड्यानं तरी कवर राहावं, लय टेन्शन झालं, काय करायचं। मुंबईत राहायचं तर स्वतःचं घर पाहिजे माणसाला, तर काय खरं नाही, पैशाला तर बाहेर 4-4, 5-5, 6-6 हजार रुपये भाडं करून आणायचं। त्याच्यापेक्षा जास्त भाडे मोठ्या रूमला, पण तेवढं आपल्याला काय करायचं, तेवढा निघायचं। तर बघू, जसं मिळालं तसं आता बघावं लागणार आहे। लय टेन्शन आहे डोक्याला, काय करायचं, पैसा घेतो। डोकं दुखायला लागलं आज माझं, विचार करून दुपारून दुखायला लागलं, कलकल करतंय डोकं सगळं माझं। विचार टेन्शन माणसाला काय सुधरू देत नाही, तरी चालायचंच, पुढं पुढं चालत राहायचं। टेन्शन बोलायचं, काही नाही बोलायचं। लागते आता भांडे। तर चला भावांनो बहिणींनो, मला सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। सपोर्ट करा, लाईक करत जा, माझे व्हिडिओ बघत जा, कमेंट करत जा, आणि सबस्क्राईब करा। प्लीज माझं चॅनल पुढे न्यायचं आहे, मला सपोर्ट करा, खूप गरज आहे सपोर्टची। एवढं बोलते मी, बाकीचं काही नाही सांगू शकत। इकडे पातेलं भरून पाणी खाली चाललं। घासून घेते भांडी आता, तोपर्यंत इकडं वांग्याची भाजी तयार होती। तर चला मग,
तर चला आत्ताच माझं काम आवरले, भांडे घासून घेतले, घर पण झाडू मारून घेतला आणि इकडं तोपर्यंत वांग्याचं कालवण पण आपलं तयार झालेलं आहे. तर दाखवते त्याला. हे बघा भांडे घासते एवढे मोठे, एवढे भांडे पडले होते आणि वांग्याची भाजी तयार झाली मस्तपैकी. तुम्हाला दाखवते. भांडे घासून झालेत आत्ताच आणि वांग्याची भाजी दाखवते. वांग्याची भाजी तयार झालेली आहे, शिजलेत वांगे. आता कोथिंबीर टाकते थोडीशी वरून आणि मसाल्यात पण वाटून घेतली मी. बघा छान अशी तरी आली. कोथिंबीर टाकते वरून. आता कोथिंबीर वरून थोडीशी टाकलेली चिरून आणि वाटली पण आहे त्याच्यामध्ये. तर छान असं मस्त तरी आली. तर कोणाकोणाला आवडली आजची रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला आता काम आवरले माझं सगळं. आता घरातलं तर आवरले, पण अजून बाहेर जायचं. दळण ठेवलंय दळायला गव्हाचं, ते आणायचं आहे अजून. काय सांगायचं आहे अजून उंदीर झालाय घरामध्ये, ते पण काही पण कुरतडतंय. आता ते जायचं आहे मेडिकलमध्ये, ते उंदीर चिपकायचं आणायला. अजून काही एक काम आहे का? घरातलं झालं नाही तर बाहेरचं जायचं. आता ते आणायचं, दळण आणायचं. काय सांगायचं आहे, जे आहे ते बरंच. आता जाते दळण घेऊन येते. उंदीर चिपकायचं ते आता घरात ठेवते संध्याकाळी. लय वैताग दिला आहे आता त्याने उंदराने. तर चला मग, वांग्याची भाजी कशी वाटली तुम्हाला सांगा नक्की. आवडली तर नक्कीच लाईक करा. तर चला बाय बाय, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.